सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीना आंबेकरच्या प्राध्यापिका आहे त्यांचं हितगुज हे पुस्तक. आणि त्यातली आजचा जो लेख मी वाचणार आहे त्याचं नाव आहे फुलं वेचताना. सुरू करते. पावसाळ्यात एकदा माझा नातू तेज आणि मी रस्त्याच्या कडेनं तयार झालेल्या छोट्याशा ओहोळात बोट सोडू लागलो. ती बोट पाण्याबरोबर पुढे पुढे जात होती आणि आम्ही त्या बोटीबरोबर पुढे पुढे जाऊ लागलो. बोटीला दिशा अशी नव्हतीच, तिला काही ध्येयही नव्हतं. प्रवाहाच्या दिशेनं ती आपली पुढे पुढे जात होती. तसंच माणसाच्या जीवनाचं असावं बहुधा. ज्यानं आयुष्यात काय करायचं ठरवलंच नसतं त्याचा वेळ असा निरर्थक प्रवाहासारखा पुढे जात असतो आणि तो माणूस त्यात बोटीसारखा जात राहतो. या माणसांनी वेळेचे, दिवसाच्या कामाचे काही नियोजनच केलेलं नसतं किंवा त्यांनी आपण जीवनात काय करायचं हे ठरवायला वेळच दिलेला नसतो. त्यांना स्वप्नही नसतं, ध्येयही निश्चित केलेलं नसतं. संधी चालून येईल म्हणून ते वाट बघत बसतात आणि मग आयुष्याचा बराचसा काळ तसाच सरून जातो. आपण आपल्या आयुष्यात काहीच केलं नाही असं त्यांना कळतं आणि ते त्याला योग्य ती कारणं शोधून देतात. मग आपण खोटं समर्थन करून घेतात आपलंच. काही बायका तर झोप, टीव्ही आणि गप्पा मारण्यातच आपलं निम्म जीवन घालवतात. अगदी घरच्या घरी देखील कितीतरी गोष्टी करता येण्याजोग्या असतात. सुंदर, सकस, आरोग्यदायी, रुचकर स्वयंपाक करणं, घराची सजावट करणं, मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांना घडवणं, पुस्तकाचं वाचन करणं, जमल्यास लिहिणं, एखादा आवडीचा छंद जोपासणं, कदाचित पुढे त्याचा उपयोग व्यवसाय म्हणूनही होईल. मिनल पेंटिंग शिकता शिकता परदेशात आपल्या स्वतःच्या पेंटिंगचं प्रदर्शन भरवू लागली. तिचा छंद तिला आनंदी, उत्साही आणि महत्वाकांक्षी बनवून गेला. माझी एक मैत्रीण स्वतःच्या मुलांना रोज शाळेत सोडायची. हळूहळू शेजारच्यांची मुलं तिच्या गाडीत येऊ लागली. मग गल्लीतलेही आणि आज तिच्या मालकीच्या 4 मोठ्या बसेस 20 शाळांमधून मुलं पोचवतात आणि आणतात. ती आज एक मोठी स्त्री उद्योजिका बनली आहे. आपण तरुण असतानाच ज्येष्ठ माणसांच्या अनुभवांचा फायदा घ्यायचा आहे. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा तरुण असतानाचा लाभ घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला स्वतःला अनुभव येईपर्यंत आपलं आयुष्य संपायला आलं असेल. दुसऱ्यांच्या चुका बघूनच शहाणं होणं हेच खरं यशाचं गमक आहे. व्यवस्थापन शास्त्राचा पितामह पीटर ड्रकर दर 3 वर्षांनी नवीन विषय शिकत असे. त्याच्या मते मन वृद्ध होऊ द्यायचं नसेल तर एकच उपाय आहे, सारखं नवनवीन शिकत राहा. आज आपल्या देशात अशी कितीतरी थोर व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या चारित्र्यावरून, गोष्टींवरून आपण कितीतरी धडे घेऊ शकतो. आपल्या रोजच्या बघण्यातल्या घटनाही शिकवून जातात आपल्याला. अजयला अगदी 40शीतच हृदयविकाराचा झटका आला. कोणती कारणं असतील? ती जर मी टाळली तर माझाही हार्ट अटॅक टळू शकेल. तो एवढ्या लहान वयात इतका मोठा लेखक बनला. काय केलं असेल त्यांनी? मलाही करून बघता येईल. माझे वडील 90 वर्षापर्यंत अत्यंत सक्रिय उद्योगी जीवन जगत. शिक्षण क्षेत्रात यश संपादन करून भरघोस सामाजिक सेवाही त्यांनी केली. मग त्यांची दिनचर्या मला अजून खूप काही शिकवून जाते. तुम्ही काय करता ही गोष्ट एवढं सांगून जाते की तुम्ही काय म्हणता ते ऐकायची गरजच उरत नाही. तुमची दिनचर्या कधीच खोटं बोलत नसते. आमच्या आईला चांगलं शिक्षण घेता आलं नव्हतं. ती स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकली याचं तिला नेहमी वाईट वाटायचं. स्वतःच्या मुलींनी चांगलं शिक्षण घेऊन मिळवतं व्हावं, स्वावलंबी बनावं, तिला स्वतःचं व्यक्तिमत्व असावं, तिचं क्षेत्र फक्त घरापुरतंच मर्यादित नसावं असं तिला वाटायचं. तिच्या स्वतःच्या अनुभवाचा फायदा तिने आम्हाला आमच्या जीवनात करून दिला. स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व असण्याचा आणि कष्ट करून पैसे मिळवण्याचा
एक विलक्षण आनंद तिनं आज आम्हाला मिळवून दिला. वडीलधाऱ्या माणसांच्या सूचना खूप अर्थपूर्ण असतात, मात्र त्या आपण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानातून सोडून द्यायला नकोत. माझ्या वडिलांचे एक स्नेही बरीच वर्ष बचत योजनेचे तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते नेहमी आमच्या घरी येत असत. तुमची आजची 1,000 रुपयांची बचत तुमच्या नातवाला कोट्याधीश कशी बनवते त्याची माहिती ते आम्हाला देत असत. रोज 1 रुपया फक्त 5 वर्ष वाचवला तर त्याचं रूपांतर काही वर्षांनी कोटीमध्ये होतं असे ते आम्हाला हिशोब करून दाखवीत आणि बचत करण्याची सवय लावीत. मोठी माणसं आपल्या अनुभवाचे शब्द सतत उधळत असतात. ते आपण फुलं म्हणून वेचले तर आपलं जीवनही अधिक सुगंधी आणि समृद्ध होऊन जाईल. अगदी खरं आहे. मोठ्या माणसांचं जे बोलणं असतं ना ते खूप अर्थपूर्ण असतं. त्यावेळेला म्हणजे आपण लहान असताना कदाचित ते आपल्याला नाही आवडणार. असं वाटेल की काय हे सारखं सारखं आपल्याला सांगतात, पण ते आपल्या भल्यासाठीच असतं हे आपण मोठं झाल्यावर आपल्याला समजतं. खरं आहे ना? उद्या अशाच एका छानशा लेखासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.